नमस्कार, जय श्रीराम। आम्ही जुवेकर कुटुंब उज्जैनमध्ये आलो होतो रक्षाबंधन निमित्त। आमचं सगळं पूर्ण कुटुंबाचं एक कार्यक्रम होता उज्जैनला आणि आलोच होतो, तर त्यानिमित्ताने इथलं महाकाल दर्शन, माहेश्वर, बरीच ठिकाणे आहेत उज्जैनमध्ये, सांदीपनी आश्रम, आणि या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं म्हणून एक 3-4 दिवसाचं निवासाचं नियोजन होतं। नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपल्या अनेक हिंदूंच्या तीर्थक्षेत्री हिंदू नावं असली तरी काही वेगळीच लोक त्यांची हॉटेल चालवतात, आणि आम्ही सगळे अध्यात्ममार्गी धार्मिक असल्यामुळे आपल्याला एका हिंदू कुटुंबाचंच निवास चांगलं पाहिजे होतं, शुचिरभूत, पवित्र, सात्विक। तर आम्हाला माहिती मिळाल्यावर इथे आशा होमस्टे म्हणून आहे, विजय जोशी यांचं। ते धार्मिक आहेत, आपल्या धर्माच्या कामात पण आहेत, आणि खूप चांगलं त्यांचं कुटुंब सगळं आहे, आणि त्यांनी होमस्टे केलं आहे। तर आत्ता आम्ही तिकडेच आहोत, आज निघणार होतो। जाण्यापूर्वी म्हटलं एकदा हा व्हिडिओ बनवावा। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने सुरुवातीलाच खूप चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे, 4 व्हीलर आतमध्ये ठेवायची सोय आहे, आणि उज्जैनपासून शहरामध्येच आता त्यांचं पूर्ण हे ठिकाण आहे। आपली ही 4 व्हीलर आम्ही आतमध्येच ठेवली आहे, आणि अशा पद्धतीने आता येणाऱ्या 2028ला जे सिंहस्थ आहे ते मोठा, त्या दृष्टीने पण ते होमस्टे वाढवत आहेत, आणि खूप चांगलं एक आपण म्हणू शकतो की कौटुंबिक वातावरण इकडे त्यांनी केलं आहे। खूप चांगली सोय आहे, गरम पाण्यापासून सगळी व्यवस्था आहे, सकाळी न्याहारी चहाची व्यवस्था ते देतात। एवढंच नाही तर स्वतः इथल्या सगळ्या ठिकाणांची माहिती पण देतात। हे विजय जोशी आहेत, तुम्ही यांना पाहू शकता। जोशी जी प्रणाम, बहुत अच्छा रहा आपके यहाँ अनुभव। आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या जवळपासची ठिकाणांची माहिती, तिथले गाईड, तिथे जाणे येण्याची सगळी सोय ते आपल्याला करून देतात, माहिती देतात, आणि खूप चांगलं वातावरण इकडे आहे। तर विशेष करून महाराष्ट्रातले बरेच जण इथे उज्जैनला येतात, त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक कौटुंबिक वातावरणात राहण्याचा आनंद आणि सेफ आणि सिक्युअर राहायचं असेल तर हा ऑप्शन तुम्ही अवश्य घेऊ शकता। नमस्कार।